नवीन चॅनल आम्ही चालू केला आहे आणि सबस्क्रायबर फक्त 3च आहेत, ते बी आमच्या घरातलेच. तर हळूहळू आम्ही आता जी काय डेली रुटीन आहे हां ते रुटीन यूट्यूबवर टाकणार आहे, जेणेकरून भविष्यात आपल्याला कधी बघायचं झालं तरी ती बघायला मिळावं. तर आम्ही छानपैकी गार्डन केलेलं आहे. आता त्या गार्डनचं नियोजन कसं कसं करायचं ती बघायसाठी मॅडम आम्ही आता निघालेलो आहे. आमच्या मॅडम लय खतरनाक. तर माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं की असं आमच्या बागेत एक झोपाळा असावा, आम्ही दोघांनी नवरा बायकोनी त्याच्यावरती बसावं, मस्तपैकी झोका घ्यावा, आणि ती स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? अगदी 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 बरोबर आहे. काय मनाला शांती देणारी जागा एक तरी असावी, जेणेकरून दिवसभराचा ताणतणाव तिथं बसल्यानंतर क्लिअर व्हावा असं. आणि एक छानपैकी गार्डन असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतंच. ती स्वप्न पूर्ण करायसाठी आम्ही धडपड करतोय. तर जसं जसं पूर्ण होत जाईल तसं तसं अपडेट तुम्हाला आम्ही देत जाऊ. आमची टीम काम करणारी तर अशा पद्धतीनं फरशीचं नियोजन झालंय. इमानदारीनं काम करणारे म्हणजे आमचे रमेश भाऊ. थोडंसं इकडं बघा रमेश भाऊ. तर ही सगळं आतापर्यंतचं जे मॅनेजमेंट आहे ही बागाचं बिगाचं सगळं केलं आहे रमेश भाऊंना. पोरगा निस्ता बघतोय तिकडं. आणि त्याच्यानंतर ही आमचं हे गब्बसा म्हणणारी कष्टाळू माणसं आहेत, फिरवून पाठी टाकणार आहेत. चक्रपाटी करूया. तर हे आमचं पती परमेश्वर, ते पण मदत करत आहेत, बघू शकताय तुम्ही. कसं वाटतंय तुम्हाला काम कराय? बघा की इकडे गमतीशीर. तर मालकाची कामगाराची गमतीशीर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय.
घ्या झोका दोघ जण. भारी वाटतंय का नाही? फरशी बी आता ओके झाली सगळी. आता बरं का मग? परत आळी करू की? आळी करायला काय केलं नाही? मागची दाबा काय पुढे पुढे दाबा मागची. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.